हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आपण PLC लर्निंगची सिरीज सुरू केली आहे फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत. तर गेल्या व्हिडिओजमध्ये आपण PLC म्हणजे काय, PLCचे बेसिक आर्किटेक्चर, त्यानंतर PLCचे ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे ॲप्लिकेशन्स हे सगळं डिटेलमध्ये पाहिलं होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण PLCचे टाईप्स बघणार आहे. सो आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला देईन. ते ओपन करून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता, जेणेकरून हे व्हिडिओ प्लस यापुढे मी जे काही PLCचे व्हिडिओज अपलोड करणार आहे ते समजण्यास तुम्हाला मदत होईल. ओके, चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, तर बघा, टाईप्स ऑफ अ PLCचे 2 टाईप्स असतात बघा. फर्स्ट आहे कॉम्पॅक्ट PLC आणि सेकंड आहे मॉड्युलर PLC. ओके, तर तिथे त्यांनी डायग्राम पण दिली आहे. कॉम्पॅक्ट PLC कसा असतो बघा आणि मॉड्युलर PLC कसा असतो बघा. ओके, आता यानंतर आपण कॉम्पॅक्ट PLC आणि मॉड्युलर PLC डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. ओके, हे डायग्राम एकदा बघून घ्या दोन्हीचे पण. ओके, तर बघा, फर्स्ट आहे कॉम्पॅक्ट PLC. कॉम्पॅक्ट PLC इज ऑल्सो नोन ॲज फिक्स्ड PLC और युनिटरी PLC और इंटिग्रेटेड PLC. ओके, तर कॉम्पॅक्ट PLCलाच 3 नावं आहेत. फर्स्ट त्याला आपण फिक्स्ड PLC असं सुद्धा म्हणतो, सेकंड युनिटरी PLC असं सुद्धा म्हणतो आणि थर्ड इंटिग्रेटेड PLC असं सुद्धा म्हणतो. ओके, तर ही 3 नावं लक्षात ठेवा तुम्ही कॉम्पॅक्ट PLCची. ओके, त्यानंतर कॉम्पॅक्ट PLC हॅज ओनली 1 PLC युनिट प्रेझेंट. तर कॉम्पॅक्ट PLCमध्ये फक्त एक इंडिव्हिज्युअल PLC युनिट असतं. त्यानंतर कॉम्पॅक्ट PLC हॅज इनबिल्ट पॉवर सप्लाय प्रोसेसर, दॅट इज सेंट्रल प्रोसेसर युनिट और CPU, अँड इनपुट आउटपुट मॉड्यूल्स, दॅट इज IO मॉड्यूल्स. ओके, तर कॉम्पॅक्ट PLCमध्ये इनबिल्ट पॉवर सप्लाय असतं, त्याचबरोबर प्रोसेसर म्हणजे CPU आणि इनपुट आउटपुट मॉड्यूल्स म्हणजे IO मॉड्यूल्स असतात. ओके, इन कॉम्पॅक्ट PLC द नंबर ऑफ इनपुट आउटपुट और IO इज प्री डिसाइडेड बाय द मॅन्युफॅक्चरर. ओके, तर कॉम्पॅक्ट PLCमध्ये आपण किती नंबर ऑफ इनपुट्स देतो आहे त्यावरती डिपेंड असणार आहे की त्याला आपल्याला किती नंबर ऑफ आउटपुट्स मिळणार आहेत. तर हे जे IO किंवा इनपुट आउटपुट आपल्याला किती पाहिजे आहेत हे आधीच मॅन्युफॅक्चररकडून प्री डिसाइडेड असतं, आपल्याला कोणतंही ते चेंज करता येत नाही. ओके, किंवा आपल्याला जर समजा डिझायर्ड नंबर ऑफ IO पाहिजे असतील तर ते आपल्याला करता येत नाही कॉम्पॅक्ट PLCच्या केसमध्ये. ओके, कॉम्पॅक्ट PLC हॅज लो कॉस्ट. तर कॉम्पॅक्ट PLCची कॉस्टची लो असते, म्हणजे ती चीपर असतं कॉस्टमध्ये. त्यानंतर कॉम्पॅक्ट PLC हॅज स्मॉल साईज अँड लेस मेमरी. ओके, तर कॉम्पॅक्ट PLC हे स्मॉल साईजमध्ये असणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात लेस मेमरी असणार आहे. ओके, यानंतर बघा, कॉम्पॅक्ट PLC हॅज इंटिग्रेटेड डिझाईन विच रिड्युसेस द कॉम्प्लेक्सिटी ऑफ वायरिंग. ओके, तर कॉम्पॅक्ट PLCमध्ये फक्त एकच युनिट असणार आहे PLCचं, मग त्याच्यामुळे त्याचं इंटिग्रेटेड डिझाईन असणार आहे आणि त्याच्यामुळे त्यातली जी काही वायरिंग असणार आहे ती तेवढी कॉम्प्लेक्स नसणार आहे किंवा ती वायरिंग ही सिम्पल असणार आहे. ओके, यानंतर इन अ कॉम्पॅक्ट PLC इफ अ सिंगल कंपोनेंट फेल्स then the entire unit may need to be replaced, increasing downtime. ओके, तर कॉम्पॅक्ट PLC म्हणजेच काय, युनिटरी PLC, त्याच्यात फक्त एकच PLC असणार आहे. मग जर तोच PLC युनिट खराब झाला किंवा फेल झाला तर तो पूर्ण युनिट हा रिप्लेस करावा लागू शकतो, जेणेकरून आपल्याला तिथे डाऊन टाईम अनुभवायला मिळतं. ओके, यानंतर इट इज बेस्ट सुटेड फॉर सिम्पलर स्मॉलर स्केल ऑटोमेशन टास्क अँड स्टँड अलोन मशीन्स वेअर एक्सपान्शन इज नॉट अ प्रायोरिटी. ओके, तर बघा, हे जे कॉम्पॅक्ट PLC आहे हे सिम्पलर आणि स्मॉलर स्केल ऑटोमेशन टास्कसाठी आपण यूज करू शकतो आणि स्टँड अलोन मशीनसाठी सुद्धा यूज करतो, जिथं आपल्याला एक्सपान्शन गरजेचं नाही आहे किंवा ते प्रायोरिटी नाही आहे. तर का कॉम्पॅक्ट PLCमध्ये आपण जे काही इनपुट आउटपुटचं एक्सपान्शन आहे ते करू शकत नाही, म्हणजे ते प्री डिसाइडेड असतं मॅन्युफॅक्चररकडून. मग जिथं अशी गरज नाही आहे की जिथे एक्सपान्शन गरजेचं नाही आहे अशा ठिकाणी आपण कॉम्पॅक्ट PLC यूज करू शकतो. ओके, यानंतर सेकंड आहे मॉड्युलर PLC. मॉड्युलर PLC इज ऑल्सो नोन ॲज रॅक माउंटेड PLC और एक्सपांडेबल PLC. ओके, तर मॉड्युलर PLCलाच 2 नावं आहेत.
मॉड्युलर PLCला आपण रॅक माउंटेड PLC असं सुद्धा म्हणतो किंवा एक्सपांडेबल PLC असं सुद्धा म्हणतो. ओके, त्यानंतर मॉड्युलर PLC ईच मॉड्यूल हॅज अ सेपरेट PLC युनिट. ओके, तर मॉड्युलर PLCमध्ये असे खूप मॉड्यूल्स असतात. त्या प्रत्येक मॉड्यूलमध्ये सेपरेट PLC युनिट असतं. ओके, इन मॉड्युलर PLC देर इज इंडिव्हिज्युअल पॉवर सप्लाय processor, that is CPU, and input output modules, that is IO modules, and extension units for each module. ओके, तर मॉड्युलर PLC मध्ये जे काही इंडिव्हिज्युअल मॉड्यूल्स असणार आहेत त्या प्रत्येक मॉड्यूलसाठी इंडिव्हिज्युअल पॉवर सप्लाय असणार आहे, प्रोसेसर असणार आहे म्हणजे CPU असणार आहे, इनपुट आउटपुट मॉड्यूल्स म्हणजेच IO मॉड्यूल्स असणार आहेत. आणि जर आपल्याला फर्दर एक्सटेन्शन करायचं असेल इनपुट आउटपुटमध्ये त्यासाठी एक्सटेन्शन युनिट्स हे सुद्धा असणार आहेत. ओके, इन मॉड्युलर PLC द नंबर ऑफ इनपुट आउटपुट्स और IO कॅन बी डिसाइडेड बाय द यूजर. ओके, तर मॉड्युलर PLCमध्ये आपल्याला किती नंबर ऑफ इनपुट आउटपुट्स पाहिजे आहेत हे आपण स्वतः डिसाईड करू शकतो. ओके, म्हणजे ही जी काही ॲडव्हान्टेज आहे ते मॉड्युलर PLCचं आहे. ओके, इन मॉड्युलर PLC हॅज हाय कॉस्ट. ओके, तर मॉड्युलर PLCची कॉस्ट ही हाय असते. त्यानंतर मॉड्युलर PLC हॅज लार्जर साईज अँड मोर मेमरी. ओके, तर मॉड्युलर PLCची साईज ही लार्जर असते आणि त्याची मेमरी ही सुद्धा जास्त असते. ओके, यानंतर बघा, इन अ मॉड्युलर PLC युजर्स कॅन ॲड ऑर रिमूव्ह द मॉड्यूल्स टू मीट द चेंजिंग नीड्स विदाउट रिप्लेसिंग द एंटायर PLC. ओके, सो मॉड्युलर PLCमध्ये असे भरपूर मॉडेल्स असतात असं आपण बघितलं आहे. तर जे काही युजरचे नीड्स असतील युजरच्या चेंजिंग नीड्सनुसार युजर्स त्यातून मॉड्यूल्स ॲड करू शकतात किंवा रिमूव्ह करू शकतात. ओके, म्हणजे पूर्ण एंटायर PLC चेंज करण्याजागी ते पर्टिक्युलर मॉड्यूल ते ॲड किंवा रिमूव्ह करू शकतात. ओके, त्यानंतर फॉल्टी मॉड्यूल्स कॅन बी क्विकली रिप्लेस्ड विच मिनिमाइजेस द डाऊन टाईम. ओके, सो फॉल्टी मॉड्यूल्स जे काही असतील त्या पर्टिक्युलर मॉड्युलर PLCमध्ये ते आपण रिप्लेस करू शकतो आणि त्याच्यामुळे डाऊन टाईम ही मिनिमाइज होते. ओके, हे एक याचा ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर मॉड्युलर PLC रिक्वायर्स मोर स्पेस इन अ कंट्रोल कॅबिनेट ड्यू टू इट्स मॉड्युलर कन्स्ट्रक्शन. ओके, सो मॉड्युलर PLC साठी जास्त स्पेस लागते का कंट्रोल कॅबिनेटमुळे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन हे मॉड्युलर असतं म्हणजे भरपूर मॉड्यूल्स असणार आहेत आणि त्याच्यात प्रत्येक मॉड्यूलमध्ये PLC असणार आहे. सो ऑफकोर्स जास्त स्पेस लागणार आहे तिथे. आणि तर मॉड्युलर PLC इज बेस्ट सुटेड फॉर कॉम्प्लेक्स लार्ज स्केल इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स दॅट रिक्वायर हाय स्केलेबिलिटी अँड कस्टमायझेशन. ओके, सो मॉड्युलर PLC आपण कुठे यूज करणार आहे जिथं कॉम्प्लेक्स आणि लार्ज स्केल इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स असतील तिथे, जिथे हाय स्केलेबिलिटी आणि कस्टमायझेशनची गरज आहे आणि जिथं आपल्याला इनपुट आउटपुट हे एक्सपांड करायची गरज आहे तिथं आपण ही मॉड्युलर PLC यूज करणार आहे. ओके, तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.